नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि स्वामी सेवा करत राहा. उद्या म्हणजे 26 तारखेला महाशिवरात्री आहे. माघ कृष्ण चतुर्दशीस महाशिवरात्री असे म्हणतात. प्रत्येक महिन्यातील वद्य चतुर्दशी ही शिवरात्र असते, पण माघ कृष्ण पक्षातील शिवरात्र ही महत्त्वाची व महाशिवरात्री मानली जाते. हा दिवस भगवान शिवशंकराच्या उपासनेचा असतो. या दिवशी उपवास करताना शंकरास लघुरुद्र महारुद्राने अभिषेक करून बेलाची पाने वाहिली जातात. शिव ही ज्ञानाची देवता आहे. त्यांच्या मस्तकातून सतत ज्ञानगंगा वाहत आहे. कैलासाच्या उत्तुंग शिखरावर विराजमान असलेले भगवान शंकर आपल्याला सांगतात की शिव म्हणजे कल्याण प्राप्त करण्यासाठी जीवनाच्या निश्चित उंचीपर्यंत पोहोचले पाहिजे. कल्याणाचा मार्ग काटेरी अवघड असतो. श्रेयाच्या मार्गावरून जाताना अनेक ठिकाणी चढाव्या लागतात. कठीण साधनेशिवाय शिवत्व प्राप्त होत नाही. जीवनाच्या रोजच्या सामान्य गोष्टीपासून उंचीवर गेल्याशिवाय शिवत्वाची चमक प्राप्त होत नाही. समुद्र मंथनातून रत्ने निघाली, ती सर्वांनी घेतली. अमृताचे पान सर्वांनी केले, पण जेव्हा त्याच मंथनातून विष निघाले तेव्हा सर्व दूर झाले. त्यावेळी सृष्टीच्या कल्याणासाठी भगवान शंकरांनी हे विष प्राशन केले. अमृत प्राशन करतो तो देव, विष पान करतो तो महादेव. म्हणून भगवान शिवशंकराला नीळकंठ असेही म्हणतात. भगवान शिवावर होत असलेला थेंब थेंब अभिषेक सातत्यता सुचवतो. उद्या महाशिवरात्री आहे, तर आपण सर्व भगवान शंकराच्या पिंडीवर अभिषेक हा घालणारच आहे. अभिषेक हा षोडशोपचार पूजेतील एक भाग आहे. त्यामुळे अभिषेक करत असताना स्तोत्र व मंत्र यांचे पठण आपण केले पाहिजे. आणि महाशिवरात्रीला कोणते स्तोत्र आणि मंत्र आपल्याला पठण करायचे आहे किंवा म्हणायचे आहे अभिषेक करताना, तेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी आता सांगणार आहे. उपवास कसा करायचा, उपवासाला काय खावे, उपवास कधी सोडावा, हेच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. देवपूजा करत असताना सर्वात आधी भगवान शंकरांच्या पिंडीवर आपल्याला गणपती अथर्व शीर्ष हे 1 वेळा म्हणत अभिषेक घालायचा आहे. त्यानंतर रुद्रमंत्र 1 वेळा म्हणायचा आहे. गायत्री मंत्र 1 वेळा, संजीवनी मंत्र 11 वेळा, अमृत संजीवनी मंत्र 11 वेळा, महामृत्युंजय मंत्र 11 वेळा, श्री काल भैरवाष्टक स्तोत्र 1 वेळा, शिव कवच स्तोत्र 1 वेळा, शिव महिम्न संस्कृत किंवा मराठीमध्ये 1 वेळा, द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र 1 वेळा, श्री राम रक्षा स्तोत्र 1 वेळा, श्री सूक्त 1 वेळा, शिव अष्टोत्तरशत नामावली 1 वेळा आणि शिवहर शंकर नमामि शंकर हा मंत्र 11 वेळा. हे म्हणत आपल्याला भगवान शंकराच्या पिंडीवर अभिषेक घालायचा आहे. ही सेवा आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी करायची आहे. तसेच हे झाल्यानंतर आपल्याला आरती करायची आहे भगवान शंकराची. लवथवती विक्राळा ही आरती आपल्याला भगवान शंकराची म्हणायची आहे. भगवान शंकरांना तुम्ही या दिवशी त्यांच्या आवडती फुले अर्पण करायची आहेत. बेल, केवडा, कुंद, पांढरी कण्हेर, कोरांटी इत्यादी पांढऱ्या कलरची फुले तुम्हाला अर्पण करायची आहेत. त्याचबरोबर बेल ही अर्पण करायची आहेत. नैवेद्यासाठी फळे ठेवायची आहेत. फळे, विडा हे आपण नैवेद्यासाठी ठेवायचं आहे. आता उपवासात काय खावे? महाशिवरात्रीला उपवास केल्याने शरीर आणि मन शुद्ध होते आणि त्याचबरोबर आध्यात्मिकता जागरूकता वाढते. त्यामुळे महाशिवरात्रीला उपवास करायचा. उपवास 2 प्रकारचे केले जातात, निर्जला व्रत आणि फलाहार व्रत. निर्जला व्रत म्हणजे पाण्याशिवाय आपण हा उपवास करायचा आहे, त्या दिवशी पाणीही घ्यायचं नाही. आणि फलाहार व्रत म्हणजे या दिवशी थोडंफार फलाहार करून तुम्ही हा व्रत करू शकता. या दिवशी तुम्ही फळे खाऊ शकता. नारळाचं पाणी, दूध, कॉफी वगैरे घेऊन तुम्ही ह्या दिवशी उपवास करू शकता. उपवास तुम्हाला दुसऱ्या दिवशी 27 तारखेला सोडायचा आहे. 27 तारखेला सकाळी 6:48 ते 8:54 या वेळेत उपवास सोडायचा आहे. म्हणजे 6:45 ते 9च्या आतच तुम्हाला उपवास सोडायचा आहे. तुम्हाला हे मंत्र म्हणून अभिषेक घालायचा नसेल, तुमच्याकडे जर तेवढा वेळ नसेल, तर फक्त तुम्ही ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणून पण तुम्ही भगवान शंकराच्या पिंडीवर अभिषेक घालू शकता. महाशिवरात्रीला दिवसभर तुम्ही सात्विक राहा. मनामध्ये विचार पण तुमचे सात्विकच ठेवा. दिवसभर नामस्मरण करा. ओम नमः शिवाय या मंत्राचा तुम्ही जप करा आणि तो दिवस भगवान शंकराच्या सेवेसाठी अर्पण करा. महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही उपवास करणार आहात, तर ह्या दिवशी तुम्ही शांत राहा. घरामध्ये भांडण, कटकट, ओरडणे, मोठ्याने बोलणे, कुणाची निंदा करणे, खोटे बोलणे, तर असे प्रकार तुम्ही करू नका. तुमचे विचार आणि मन पवित्र ठेवून उपवास करा. भगवान शंकराची सेवा करा. नक्कीच तुम्हाला भगवान शंकराचा आशीर्वाद मिळेल. तुमच्या आयुष्यातील ज्या काही
दुःख अडचणी संकटे आहेत तर ते भगवान शंकर तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी काढून टाकतील, सर्व दुःखातून तुम्हाला तारून नेतील. तर नक्की महाशिवरात्रीला सगळ्यांनी भगवान शंकराची सेवा करा. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.